आपल्या कळमना हद्दीमध्ये सूर्यनगरमध्ये एक फिर्यादी राहतात. त्यांचं नाव आहे संजय संतोष कालरा. यांना एक फॉर्च्युनर गाडी घ्यायची होती आणि त्या गाडीच्या ते शोधमध्ये होते. त्या दरम्यान त्यांना एक फॉर्च्युनर गाडी संदर्भात त्यांना इंस्टाग्रामवरून काही फोटो आले त्यांच्याकडे गाडीचे आणि त्या संबंधात त्यांनी अप्रोच केला. त्यांचे जे ब्रोकर आहेत त्या ब्रोकरच्या माध्यमातून त्यांनी समोर अप्रोच केला आणि गुजरात येथून त्यांना त्या गाडीचे फॉर्च्युनरची गाडी आवडली. त्या गाडीचे त्यांना सगळे फोटो आले, सगळे त्यांची डील झाली आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी मुंबईमध्ये भेटण्याचं ठरलं आणि मुंबईमधून त्यांना गाडीची डिलिव्हरी देण्यात येणार होती. आणि त्या दिवशी असं ठरलं की गाडीची किंमत ही 43 लाख रुपयेमध्ये ठरली आणि त्यापैकी 15 लाख रुपये हे कॅश आणि ऑनलाईन देणार त्या दिवशी, ज्या दिवशी गाडीची डिलिव्हरी देणार असं ठरलं. ठरल्याप्रमाणे त्यांनी मुंबईला गेले आणि 15 लाख रुपये दिले ते आणि बाकी राहिलेले पैसे जे आहेत त्याचा EMI जो होता तो भरणार अशा पद्धतीने त्यांचं ठरलं आणि गाडीची एक चावी दिली गेली त्यांना फिर्यादीला आणि गाडीची डिलिव्हरी दिली. त्याप्रमाणे ते गाडी घेऊन नागपूर येथे आले आणि आल्यानंतर त्यांना असं जाणवलं की यामध्ये पूर्ण जे एकच चावी दिली होती गाडीची, त्या दुसऱ्या चावीने ते आरोपी जे आहेत ते फिर्यादीच्या ज्या फॉर्च्युनर गाडीला त्यांचं GPS ट्रॅकर लागलेलं होतं. ते GPS ट्रॅक करून ते जी राहिलेली चावी होती त्या चावीने या फिर्यादीच्या घरासमोर लावलेली गाडी चोरून घेऊन गेले ते. आणि असं आपल्याकडे एक रिपोर्ट आली होती ती चोरीची. त्याप्रमाणे आपण रिपोर्ट दाखल केली आणि प्राथमिक तपास केला. त्यामध्ये असं जाणवलं की जे आपण फुटेज पाहिले 50 ते 60 फुटेज पाहिले यामध्ये, त्यावेळेस आपल्याला असं जाणवलं की हे चोरीचा प्रकार नसून जे फिर्यादीने डील केली होती त्यामध्ये फिर्यादीचे आपण मग कागदपत्र पडताळले. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे आधार कार्ड, त्यांचे पॅन कार्ड, त्यांचे RC हे सर्व आपल्याला डुप्लिकेट दिसून आले. मग आपल्याला समजलं की हा चोरीचा प्रकार नसून हा फसवणुकीचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण सखोल तपास केला. तपास करून मग आपण हे जे गाडी मालक आहे, मूळ मालक, तर ते गुजरात सुरत येथील होते. तर त्यांचं लोकेशन वगैरे काढून आपण ती गाडी आणि 2 आरोपी यांना ताब्यात घेऊन आपण पोलीस स्टेशनला आलो. त्याचा तपास सुरू केला. आपल्याला असं जाणवलं की यांची एक टीम आहे, एक 5 ते 6 लोकांची यांची टीम आहे आणि यांचं ते मोडच आहे की एखाद्या फिर्यादी कधीच यांचा आरोपी गाडीचा मूळ मालक जो आहे तो कधीच समोर येत नाही. तो यांच्या मार्फतीने तो काम करून घेतो सगळं आणि यांच्या ठरलेल्याप्रमाणे ते सगळं डील होते. ज्या अकाउंटवर ते पैसे घेतलेले आहेत फोन पेने, ते अकाउंटचा धारक हा ज्या गाडीचा मालक आहे त्याचा मित्र येतो. त्याच्यामुळे ते असं नाही म्हणू शकत की मला माहिती नाही. तर आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि 3 बाह्य आरोपी आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. बाकीचा तपास सुरू आहे आपला. आणि या कारवाईमध्ये आमचे झोन 5चे माननीय DCP सर श्री निकेतन कदम सर, तसेच आमचे कामठी विभागाचे ACP सर श्री सागर सर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभलेलं आहे. तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काळे साहेब आणि आमची टीम जी DB टीम आहे, आमच्या टीमने हे काम केलेलं आहे. आमच्या टीममध्ये पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस अंमलदार संतोष पांडे, पोलीस अंमलदार मंगेश लोही, पोलीस अंमलदार संदीप ढाले, हे आमच्या टीमने हे सर्व काम केलेलं आहे आणि तपास सुरू आहे पुढील.